महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे वैभव आणि 350 वर्षांची अखंड ऐतिहासिक परंपरा लाभलेली संत मुक्ताबाईंची पालखी मुक्ताईनगर येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आज मंगळवारी 30 जून रोजी चिखली शहरात दाखल झाली। पालखीच्या आगमनामुळे चिखली शहरासह संपूर्ण परिसरात अत्यंत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून विठ्ठल नामाच्या गजराने अवघा परिसर दुमदुमून गेलाय। चिखली शहराच्या सीमेवर श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने पालखीचे तसेच पायी चालणाऱ्या वारकरी, भाविक आणि सेवेकऱ्यांचे पुष्पवृष्टी करून अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले। या निमित्ताने शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळे आणि नागरिकांकडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी अन्नदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि विविध उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले असून मार्गावर अनेक सेवाभावी उपक्रम राबवले जात आहेत। सुमारे 550 किलोमीटरचा पायी प्रवास करणारी संत मुक्ताबाईंची ही पालखी महाराष्ट्रातील सर्वात मानाच्या पालख्यांपैकी एक मानली जाते। या ऐतिहासिक पालखीच्या सेवेत चिखली तालुक्यातील आंतरवाडी येथील शेतकरी मित्र सचिन बोंद्रे आणि स्वप्नील उर्फ आपू शेठ गुप्ता हे गेल्या 5 वर्षांपासून आपल्या बैलजोडीची निस्वार्थ सेवा देत आहेत। बुलढाणा घाटातील कठीण चढणीपासून ते देऊळगाव राजा परिसरापर्यंत मुक्ताबाईंचा पालखी रथ ओढण्याची महत्त्वाची जबाबदारी ही बैलजोडी पार पाडत असून त्यांच्या या अनोख्या सेवाभावाचे वारकरी संप्रदायाकडून प्रचंड कौतुक होत आहे। वारीच्या मार्गावरील प्रत्येक गावात भाविक मोठ्या श्रद्धेने माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेत असून जय मुक्ताईच्या जयघोषात पंढरीच्या दिशेने चाललेले हे पाऊल चिखलीकरांसाठी भक्तीचा मोठा सोहळा ठरलाय। मुक्ताबाईच्या आशीर्वादाने आणि पांडुरंगाच्या कृपेनं ही पालखी लीला पार होते। आम्ही घाटाखालून परवा दिवशी राजूरपासून ते थेट आता म्हणजे देऊळगावराजापर्यंत आमच्या बैलजोडीची सेवा देतो, कारण एवढा मोठा प्रवास 1-2 बैलजोड्यावर शक्य नाही आहे। थोडी मदत म्हणून आणि थोडं सेवा म्हणून ही आम्ही सगळं सेवा करतो। चिखली येथून समाधान गाडेकर यांची रिपोर्ट।